अहिल्यानगरमध्ये झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादात सापडली. राजकारण या स्पर्धेत आणल्याचा आरोप झाले. त्याच्यानंतर अनेक चर्चा झाल्या. मात्र यातच उपकेसरी ठरलेल्या महेंद्र गायकवाड यांना बक्षीस दिलं नाही. निलंबन केल्यानंतर बक्षीस दिलं नसल्याचा असा त्यांचा आरोप आहे. काय नेमकं म्हणणं आहे? तुम्हाला बक्षीस जे मान्य करण्यात आलं होतं उपकेसरीसाठी ते अजूनही मिळालं नाही. म्हणजे आता कसं झालं, या 13 तारखेला सर्व मल्लांना बोलवलं होतं म्हणजे बक्षीस वितरणासाठी. मी तिथं पोहोचलो होतो. मग तिथं पोहोचल्यावर मला स्टेजवर न बोलवता, माझा सन्मान न करता, हे करता मी आपले बसून होतो तिथं. पण शेवट मला संग्राम जगताप आमदार जे आहेत ना, आयोजक, त्यांनी मला बोलवून घेतलं आणि हे केलं की आम्ही कुस्तीगीर संघटनेचे जे काय म्हणजे त्यांना विचारून, त्यांना लेटर पाठवून, हे करून जे काय म्हणजे हे होईल, प्रोसेस होईल, त्यानुसार हे करतो, तुला बक्षीस देऊ करतो, असं म्हणलंय ते. पण आता बक्षिसाचं स्वरूप नेमकं काय होतं आणि ते का दिलं नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांनी कारण काय म्हणजे जे कुस्तीगीर जे आयोजक आहेत, म्हणजे मला बोलेरो गाडी होती, जे आयोजक आहेत ते देऊ करतात, पण जे कुस्तीगीर संघटनेचे काय अध्यक्ष, सरचिटणीस काय असतील, त्यांनी मला ते बक्षीस म्हणजे देऊ नका असं त्यांना सांगून ते बक्षीस परत पाठवलं. 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर हे बक्षीस नाही दिलं. निलंबन केल्यानंतर बक्षीस देऊ नका असं सांगितलंय असा तुमचा आरोप आहे? नाही, निलंबित असं मला त्यांनी कारणच सांगितलं नाही काय की तुला निलंबित केले असं. ते म्हणले की आम्ही संघाला लेटर पाठवतो आमच्याद्वारे आणि तुला बक्षीस देऊ करतो, असं संग्रामभाई जगताप यांनी मला सांगितलं. आता या सगळ्यात राजकारण आल्याचं आपल्याला दिसतंय. स्पर्धा पण राजकीय वादात सापडल्याचं आपल्याला बघायला. या सगळ्यामुळे खेळाडूंचं कुठेतरी किंवा पैलवानांचं कुठेतरी नुकसान होतंय असं वाटतंय. हो, नक्कीच. कारण या दोन्ही संघटनेमुळे 2 महाराष्ट्र केसरी व्हायला लागलेले आहेत. 2 म्हणजे पैलवानांना हेच कळे नाही की जे म्हणजे नोकरीच्या दृष्टिकोनात जे महाराष्ट्र केसरी बघायचे ते कुठले सर्टिफिकेट चालले नाही, अधिकृत कुठलं अनधिकृत कुठलं हेच कळेना झालेलं आहे. त्यामुळे पैलवानकीला म्हणजे जे पैलवानला कुठं म्हणजे सर्टिफिकेट घेऊन काय करायचं हे कोड पडले. आतापर्यंत तुम्ही असं कुठे काही अप्लाय केलंय का त्या सर्टिफिकेट थ्रू आणि तिथे रिजेक्ट करण्यात आलंय? होय, नक्की. आता आमच्या तालमीतले जे पोलीस भरतीला हे आहेत त्यांना ते सर्टिफिकेट ग्राह्य धरलं नाही. आता 2 महाराष्ट्र केसरी होताना दिसत आहे. आत्ताच काही वेळापूर्वी दुसऱ्या महाराष्ट्र केसरीचीही घोषणा झाली. दोन्ही एकत्र येऊन एक कुठेतरी महाराष्ट्र केसरी व्हावा असं वाटतंय, जेणेकरून सगळ्या पैलवानांना कुठेतरी न्याय मिळेल आणि त्यांना त्यांचं फ्युचर चांगलं काहीतरी डिसाईड करता येईल. होय, नक्कीच. म्हणजे जे कुस्तीत म्हणजे खेळात राजकारण आणणं हे खूप चुकीची गोष्ट आहे एकतर. आणि या दोन्ही संघटनेने एकत्र बसून एक समितीने म्हणजे एक महाराष्ट्र केसरी गाव हीच आमची इच्छा आहे. बक्षीस मिळालं नाही, याच्या पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? तुम्ही कोर्टात जाणार आहे किंवा कोणाची भेट घेणार आहे वरिष्ठांची? नाही, म्हणजे जे आयोजक आहे संग्रामभाई जगताप त्यांनी मला हमी दिली की 2-3 दिवसात तुला बक्षीस आम्ही देऊ करून. स्पर्धा झाली, विजेते ठरले, मात्र बक्षीस देऊ केलं नाही. 3 वर्षांसाठी निलंबन केल्यानंतर हे बक्षीस देणं खरं तर अपेक्षित होतं, मात्र अजूनही आम्हाला बक्षीस मिळालं नसल्याचं महेंद्र गायकवाड यांनी सांगितलंय. कॅमेरामॅन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.